आम्ही जेवण करण्यासाठी ना तिरंगा हॉटेलला गेलो होतो, पण तिथं आम्हाला जेवणच भेटलं नाही. तर ऍक्सिडेंट पण लय मोठा झाला होता बरं का. आज मला लयच लांब जायचं होतं बरं का, म्हणजे भूम परंडाला जायचं होतं आपल्याला. तिकडची आज साईड आली होती. लांब जायचं होतं म्हणून डायरेक्ट पेट्रोल पंपवर गेलो आणि एकदम टाकी फुल करून घेतली बरं का. मग नंतर अडचण होईल म्हणून जाताना एवढं ऊन लागत होतं ना भावानो, डायरेक्ट आम्ही हॉटेलला गेलो आणि एक थंड घेतलं बरं का. म्हणजे जाताना एक थंड बॉटल मला पहिला घ्यायची होती. तिथून आम्ही डायरेक्ट परंड्यामध्ये गेलो बरं का. हे परंड्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चौक आहे बरं का. मला परंड्यामध्ये ना ह्या एरियामध्ये साईड आली होती. मला इकडे ना एकच साईड आली होती. मला म्हणून लवकर काम पूर्ण करून ना गावाकडे जायचं होतं. इथली तर साईड सगळी कंप्लीट झाली होती बरं का आमची. जाताना एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला ना भावानो, लय डेंजर बरं का. ऍक्सिडेंट कधी झाला होता ते माहित नाही बरं का, पण हे परंड्याच्या रस्त्याला झाला होता ऍक्सिडेंट. परंड्याला पण आम्ही बाय बाय आणि टाटा करून डायरेक्ट आम्ही बार्शी बायपासला थांबला बरं का, कारण की आम्हाला तिथं भेळ खायची होती. त्या काकाला पहिले सांगितलं होतं मला भेळ म्हणजे तिखट आवडती बरं का, एकदम टेस्टी बनवा म्हणून. असल्या वातावरणामध्ये भावानो भेळ खायला लयच भारी वाटतं. जर कुणाला भेळ जरी खायची असेल ना, तर तुम्ही बायपास रोडला 1 नंबरलाच हॉटेल आहे बरं का, तुम्ही नक्की भेट द्या. मी डायरेक्ट बायपास पासून ना 8 किलोमीटर मध्ये आलो बरं का ह्या तिरंगा हॉटेलला, कारण की नावच एवढं फेमस आहे ना. ह्या हॉटेलचा डायलॉग पण लय भारी आहे बरं का, नात करते का यावंच लागतं हॉटेल तिरंगा. जेवढी बाहेर गाड्यांची गर्दी होती ना, त्याच्यापेक्षा जास्त इथं पब्लिक होती. मला माहित नव्हतं की हॉटेलला आलेस ना 1 तास थांबावं लागतं जेवणासाठी. आमच्याकडे तेवढा टाइम नव्हता, आम्ही खास कामासाठी आलतो जेवणासाठी. आम्ही नंतर आता कधी खास टाइम काढून येणार. त्यामुळे आम्ही डायरेक्ट काउंटरला गेलो आणि पैसे वापस घेतला, कारण की आम्हाला लांब जायचं होतं ना घराकडे. तिरंगाचा पुढचा ब्लॉग लवकरच येणार आहे भावांनो, ते पण जेवणाचा बरं का. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंट करा. जाताना तेवढे फॉलो करा. बाय बाय.